सदा सत्य सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मार्दतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं पन्थात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः ओम जनार्दनाय 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 नमः। प्रथम आपण सर्वजण आपलं तोंड गोड करून घेतलं पाहिजे की जसं वेताळ परिवाराने आपलं तोंड गोड होण्यासाठी काय आठवण मिळेल काय बनेल आमटी पोळी शिरा भात असं बघा प्रसाद या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे मध्ये बघा तेवढ्यापुरता तोंड गोड होणार आहेत मात्र बघा या जगात सर्वात गोड काय आहे गोड तुझे नाम गोड तुझे रूप त्याप्रमाणे बघा आणखी किती किती गोड किती गोड देवाचं नाव बघा किती गोड देवाचं नाव अमृतावनी गोड नाम तुझे देवा अमृतावनी गोड म्हणजे अमृतापेक्षाही बघा काय भगवंताचं गोड नाव आहे म्हणून आपण सर्वजण आपलं तोंड बघा गोड करूया कारण हे तोंड बघा काय करतं खाऊ नाही ते खातं पिऊ नाही ते पितं बोलू नाही ते बोलतं मग ते भ्रष्ट होतं वर्षात आपल्या असं भ्रष्ट झालेलं तोंड मुख आपल्याला काय करायचं पवित्र म्हणून ओम जनार्दनाय नमः 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 जनार्दनाय नमः। पुण्यवंत व्हावे मग हा कार्यक्रम कशासाठी आहे तुम्ही पापी बने म्हणून कार्यक्रम ठेवला का जलफरीला सर्व बघा यांची अपेक्षा सर्व बघा पुण्यवान झाले पाहिजे मला पुण्यवान केव्हा व्हाल पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे म्हणून प्रथम आपण सर्वजण की सबसे बडा गुरु से बडा गणा म्हणलं जातं अशा एक थोर शिवयोगी संतात जे जे करा बघा तर वर हात करा बघा जल्लोष बघा या परिसरामध्ये आताच आमचे गणेशजी बोलता बोलत आपला आवाज कसा असला गगन गगन भेदी म्हणजे बुलंद बुलंद अर्ष बुलंद त्या जे जे कराने या परिसरामध्ये सर्व लोकांना वाटेल वस्तूवर काय चालू असतात म्हणून निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शास्त्री महाराज की जय बाबाजी जय बाबाजी। जरा जोर से टाळी वाजवा अभिनंदन करा सारा संतांच्या नामाचा काय म्हणा बाबांच्या नामात आहेत म्हणून प्रेमाने आमचे सर्व भक्त काय म्हणतात जामते
जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी, जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी। अरे प्याला जगत गुरु जनार्दन बाबा नाम का पियो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी। बघा जसं आमच्या या जवानांनी बरं का बाबांच्या नामाचा पेला घेतला, यांना चढली मी जसं काय एखाद्याला चढली बघा तशी यांनाही चढली. म्हणजे विचार बघा कशावर का विचार बघा निर्माण झाले, आणि विचार निर्माण झाल्यामुळे तेव्हा याला चढल्यामुळे काय हा सोहळा कशामुळे आपल्याला पाहायला मिळतो, कशामुळे मिळतो लक्षात घ्या. म्हणजे टाळी वेताळपर्यंत अभिनंदन या ठिकाणी. किती बघा कलियुगामध्ये बाबांचे उपकार आपल्या लक्षात. कारण काय आपण होतो ना, मातीचे सोने झाले तुम्हामुळे, मातीचे सोने झाले मुखी बोलू लागले बाबा तुम्हामुळे, पांगळे चालू लागले बाबा तुम्हामुळे, आंधळ्यांना दृष्टी आली बाबा तुम्हामुळे, वाजवायना मुलं झाले बाबा तुम्हामुळे. जी व्यसनी होते ना आपण होतो बाटली बादर, अशी अनेक व्यसनी बघा व्यसनमुक्त झाले बाबा तुम्हामुळे. नव्हे तर महिमा सामान्य संतान. काय मामा बाबांचं लक्षात किती किती उपकार बघा. काय सांगू मी या संतांचे उपकार. म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण सर्व सोहळा बघतो लक्षात घेऊ, ज्यांचं अधिष्ठान आपल्या समोर प्रतिमा रूपाने पालखीमध्ये आहेत. आपल्या वेरूळ गावामध्ये संकल्पित समाधी बघा, मंदिरामध्ये ध्यानस्थ बघा मूर्तीच्या रूपाने बघा. ज्या बाबांच्या मूर्तीसमोर मनामध्ये आपण जर संकल्प केला, काय संकल्प केला नवस म्हणतो, तर बाबाजी काय करतात मग आपली मनोकामना बघा पूर्ण करतात. असा महिमा बघा बाबाजींचा. म्हणून अशा बाबाजींच्या पवित्र जयंतीसाठी धन्यवाद करूया. आपल्या वेतन वस्तू हनुमानजी दक्षिणमुखी करू ना, हनुमंतालाही वंदन करूया. तसं या भारतामध्ये अनेक ज्योतिर्लिंग आहे, मात्र जे पूर्ण ज्योतिर्लिंग ज्याला म्हटलं जातं नाही ज्या वेरूळचा महिमा काशीपेक्षा गोबर पूर्ण बघा अधिक सांगला जातो. अशा या भूमीला बघा वंदन करूया. त्याचप्रमाणे लक्ष्मीश्वराचे वंदन करूया, गोमातेचे चरणी वंदन करूया. ते आपण या परिसरात जेवढा जीव देवता त्यांना वंदन करूया. आणि या मित्र पर्वाच्या या सोहळ्यामध्ये जे अनेक बघा भक्त उपस्थित झाले सदाभावपूर्वक, ज्यामध्ये आता आमच्या विरमगावकर किती जण येले, विरमगावची बरोबर किती जण आली, विरमगावची एकटे झाले हां बरोबर. ज्या बघा ज्या विरमगावला सुंदर बघा आता बघा तेव्हा आश्रम ते काय करून राहिलं का आमचे मच्छिंद्र भाऊ अदानी एक एकर जवळ जमीन त्यांनी बाबांची अर्पण केली. आश्रम बघा त्यांचं स्वप्न काय आश्रम व्हावं असं बघा विरमगावची उपस्थित आहेत. तसंच आमच्या का भीमभाऊ लक्षात भीमभाऊ त्यांचे सुपुत्र संत बघा बाबाजींना पूजेसाठी पाण्याची आवश्यकता होती बरं का. म्हणून बाबाजीने काय सांगितलं का येळवेळीच्या ठिकाणी जागा दाखवून दिली. आणि बघा किती बघा दोन दिवस बघा ती विहीर खोदली आणि बाबाजीने पूजेसाठी पाणी दिलं. असे म्हणजे भीम बघा याला जरा टाळून त्या भीमाच्या पोरात परिवाराचा मागणी करूया. त्याचं नावच गाव भीम असं बघा महिमा. आणि बघा भक्तांचा बाबांच्या कार्यामध्ये आहे लक्षात. त्याप्रमाणे उपस्थित असलेले आमचे गुरुकुलचे बालगोपाल उपस्थित आहेत. त्याप्रमाणे सिन्नरचे कोण होते, सिन्नरचे जे नाही पूजा जयंत घुमरे गफवलं ते कसं काय आले हां तेच म्हणलं जयंत घुमरे बघा उपस्थित झाले. त्याप्रमाणे आणि कुठले आलेले झाले ज्या ज्या गावचे बघा भक्त उपस्थित आहे, जे भक्त जसं गायकाला उपस्थित आहेत आमचे बघा. आश्रमी आमचे सर्व साधं बघा, ज्यामध्ये ब्रह्मचारी रामानंद आहेत, ब्रह्मचारी अरुणकेश्वरजी आहेत, ब्रह्मचारी रवींद्र त्याप्रमाणे आपले ब्रह्मचारी विष्णूजी बघा. या सर्व साधकांचाही ज्यांनी बघा बाबांच्या कार्यामध्ये काय केलं आपल्याला संपूर्ण तन मन धन बघा संपूर्ण जीवन अर्पण केले. अशा सर्व साधकांचा टाळ्या अभिनंदन या प्रसाद. आज सोहळ्याच्या निमित्ताने बघा बाबाजींनी
काय सांगितलं बघा या मध्ये आपण चर्चा बघा कशावर चर्चा करून बाबाजीने काय सांगितलं बघा आणि कशासाठी सांगितलं की ह्या मनुष्य प्राण्याचा उद्धार झाला पाहिजे. हा मनुष्य नरकात जाऊ नये यमपुरात जाऊ नये बरं का याचा उद्धार करायचा सार्थक व्हावं असे अनेक येतो बघा बाबाजींचे प्रवचनामागे किंवा उपदेशामागे किंवा मार्गदर्शनामागे ऐकत असेल. म्हणून बाबाजी विशेष बघा अत्यंत महत्त्व कशाला जायचं होतं कशाला जायचं माहिती का संगतीला आणि पंक्तीला बरं का काय संगतीला आणि पंक्तीला म्हणजे माणसाने कोणाच्या संगतीला राहिलं पाहिजे बरं का आणि कोणाच्या पंक्तीला जेवलं पाहिजे. हे दोन मुद्दे बघा अत्यंत महत्त्वाचे बाबाजी सांगायचे. कारण संगती संग दोष हा संगत संग पुण्यावर संगतीने काय होतं वाईट जर माणूस संगतीला गेलं मनुष्य काय होतं दुर्गुणी होत लक्षात द्या. चांगल्या संगतीला गेलं तर म्हणून बाबाजी काय सांगायचे धरी रे मना संगत सज्जनांची धरी रे मना संगत सज्जनांची फालटेल बुद्धी दुर्गुणांची फालटेल बुद्धी दुर्गुणांची फालटेल बुद्धी दुर्गुणांची फालटेल बुद्धी दुर्गुणांची. म्हणजे बघा संतांच्या संगतीला गेलं तर काय होईल आपल्याला बुद्धी कळते लक्षात बुद्धी सुद्धा जसं नाही का अनेक बघा व्यसनी लोक असतात मग त्यांना बाबांनी सांगत्यामुळे कळतं काय कळतं त्यांना की आपण जे व्यसन करतो हे काय आपल्या फायद्याचं नाही यांनी नुकसान बघा मला मग ती पुढे असं सगळं बाटली असं बरं का जरी व्यसन जरी फॅशन जरी असेल बघा आजकाल एकमेकामध्ये मात्र व्यसनाने कधीही फायदा होईल तर का होईल नुकसान बघा. म्हणून प्रत्येकाने कसं असलं पाहिजे बघा व्यसनमुक्त व्यसन असे व्यसनमुक्त कारण व्यसनमुक्त जीवन आनंदी जीवन व्यसनमुक्त जीवन सुखी जीवन व्यसनमुक्त जीवन आरोग्यदायी जीवन असायचं. संगत बघा मुद्दा काय संगत म्हणून बाबाजी काय म्हणायचे करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा पूर्वीचा जो दोरा उगवेल पूर्वीचा तो दोरा उगवेल पूर्वीचा तो दोरा उगवेल पूर्वीचा तो दोरा उगवेल. म्हणून बघा माणसाने कोणा संगतीत राहावं कोणाच्या संगतीत राहिलं पाहिजे. म्हणून बघा बाबांनी सुंदर उदाहरण दिलं बघा जर संग जर चुकली बघा त्याचा काय परिणाम माणसाला भोगायला लक्षात बघा काय संगत चुकली काय परिणाम भोगायला लक्षात द्या. सुंदर उदाहरण बाबाजींनी दिलं काय उदाहरण दिलं ऐका महत्वाचं की पर्जन्य पडला नदी पुराला पर्जन्य पडला नदी पुराला भुजंग वाहिला लाटांसंगे भुजंग वाहिला लाटांसंगे भुजंग वाहिला लाटांसंगे भुजंग वाहिला लाटांसंगे. म्हणजे काय बघा प्रसंग काय आहेत खूप बघा पाऊस पडला पाऊस पडणं काय झालं सर्व नद्या नाले तुडून बघा व्हायला लागले पूर आला आणि त्या पुरामध्ये काय वाद चाललेले आहेत भुजंग काय वाद चालले भुजंग म्हणजे वाद चाललेले आहेत महापुरामध्ये भुजंग वाद चालले बघा तो थंडीने काकाडला आहे त्याचा परांजोप आता आहेत अशी अवस्था त्या भुजंगाची होती. हे पाहिलं कोणी एका राजहंसाने बघितलं कोणी बघितलं राजहंस एका राजहंसाने बघितलं काय बघितलं महापुरामध्ये कोण वाद चालला भुजंग वाद चालला. तो भुजंग पाहून त्या राजहंसाला दया आली काय आली दया आली बरं कारण तो महापुरात वाद चाललेला सर्प काकडला होता पाण्याने थंड पाण्याने आणि त्याचा जप प्राणजपात होता दया आली कोणा दया आली राजहंसाला दया आली दया. मग बरं लक्षात घ्या दया आल्यामुळे त्या राजहंसाने काय केलं उड्डाण केलं उड्डाण आणि कोणाला पकडलं महापुरात वाहत चाललेल्या भुजंगाला पकडलं कोणी पकडलं बोल जा राजहंसाने पकडलं कोणाला पकडलं आणि पकडून पुढे आणून ठेवलं जमिनीवर आणलं जमीन आणून ठेवल्यानंतर सुद्धा काय झालं होतं तो सर्व फार गारठलेला होता त्याचा प्राणजप होता पुन्हा जायला बरं का त्या राजहंसाला. मग त्यांनी काय केलं पंखाखाली घेतलं कुठे घेतलं आपल्या बरं का पंखाखाली त्या जसं आपल्या करणं कधी माई म्हणजे आई काय करते आपल्या पत्राखाली घेते बघले ते त्याप्रमाणे त्या राजहंसाने काय केलं बघा पांडुरंग पाटील काय केलं पंखाखाली घेतलं कोणाला अशा
कशासाठी घेतलं? वाचवण्यासाठी. कसं घेतलं? तो शुद्धीवर त्या वाचव सगळं त्याला पंख घातली. मात्र काय झालं का? मात्र काय झालं लक्षात घ्या, ज्यावेळेला त्या पंखाखाली त्या राजांशाने त्या भुजंगाला घेतलं, त्याला ऊब आली. कशी पंखाची ऊब आली, तर शुद्धीवर आला. काय आलं? ऊब आली तर शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी काय केलं? सावध होऊनी वेंटाळे घातिले, सावध होऊनी वेटाळे घातिले, सावध होऊनी वेटाळे घातिले, सावध होऊनी वेटाळे घातिले. तात्काळ दंशिले राजहंसा, तात्काळ दंशिले राजहंसा, तात्काळ दंशिले राजहंसा, तात्काळ दंशिले राजहंसा. काय केलं त्या सर्पाने, म्हणजे त्या भुजंगाने काय केलं? ते शुद्धीवर आला. शुद्धीवर आला त्यांनी काय केलं? दंश केला. कोणा दंश केला? रावतान दंश केला. आणि दंश केल्यामुळे काय झालं? काय झालं? अवित्राचा संग पवित्राने केला, पवित्राचा संग पवित्राने केला, अवित्राचा संग पवित्राने केला, पवित्राचा संग पवित्राने केला. प्राणाशी मुखाला राजहंस, प्राणाशी मुखाला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस. लक्षात घ्या काय घडलं भाविकांनो? काय घडलं? दंश केला कोणी? दंश केल्यामुळे काय झालं? काय झालं? राजहंसाला कशामुळे? कशामुळे? संगत चुकली. काय चुकली? राजहंसाने कोणा संगतीला गेला? परिणाम काय झाला? म्हणजे जो चांगला माणूस दुर्जनाच्या संगती जाईल, परिणाम काय होईल? अशा म्हणून माणसाने म्हणतात ना, कोणाची संगत धरायची नाही. कोणाची? पेताळाची संगत धरायची नाही, व्यसनाची संगत लोकांची संगत धरायची नाही. दुर्गुणाची बघा, दुर्गुण आहे त्यांचं बघा संगत धरलं. लक्षात घ्या. जसं समाज चोराची संगत धरायची का? म्हणून तुकाराम मार्ग म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. म्हणून माणसाने कोणत्या कर्माला साह्य का कोणतं कर्म केलं पाहिजे? सत्य कर्म. जसं नाही का वेताळपर्यंत कोणतं कर्म केलं आज? हे सत्य कर्म. एका महान योगी संतांच्या पालखी सोहळा आपल्या वस्तीवर गेला. अनेकांना त्या ठिकाणी बघा निमंत्रण दिलं की आणि सुंदर असा सोहळा, सत्संग सोहळा या ठिकाणी बघा घडवला. काय सत्संग सोहळा की या ठिकाणी या परिवाराने घडवला. म्हणून या वेताळ वस्तीवर असणारी सर्व भूमिपुत्र बघा भक्त वर्ग आपण बघू ना. आता आपण सर्व वेताळ परत सर्व उभे राहा बघा. बाबांना बघायचं किती संख्या जाईल पोहोचणार. वेताळ उभे राहा सर्व त्या वस्तीवरले माया बाया पण उभ्या राहा, सर्व महिला पण उभ्या राहा. बाबांना बघायचं ना. वेताळ किती बरं का, लहान मोठे बालक सारे उभे राहा, महिला सहित सर्व. हा वेताळ पाहिला का बघा तुमच्या? हा मागे बरोबर लक्षात. जर टाळी वाजून लक्षात बघा का? लक्षात भैया सर्व मिळून काय केलं? इथं काय केलं? म्हणून बघा ह्या सोहळा घडवल्यामुळे काय झालं? कोणाला यावं लागलं? या सोगा कारणे देव वेळा. धन्यवाद. बसा टाळी आम्ही जाणकार आहे सर्व. सुनो सुनो. ज्या सुखा कारणे देव वेळावला, ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी
कोणत्या कुळात जन्माला होतो? राक्षस कुळात. मात्र कोणत्या संगतीला गेला तो? नारद मुनीच्या. कोणत्या संगतीला गेला? आहे की जन्म सुद्धा कोणा कुठं झाला? पण नारद मुनी असं लक्षात घ्या. सगळ्यात लक्षात घ्या. राक्षस कुळातला प्रल्हाद संतांच्या संगतीला गेला. ते काय झालं? काय झालं? भक्त हो, त्याला माणसं किती प्रयत्न केले की त्याला मरण आलं का? आहे का? त्याच्या बापाने त्याला काय मारण्यासाठी किती प्रयोग केले होते? का मरण आलं नाही? तो कोणा संगती गेला होता? तो काय करायचा? नेहमी कोण भजन करायचा? समज चुकली, परिणाम काय झाला? संगत जोडली, परिणाम काय झाला? लक्षात. त्याप्रमाणे बाबाजी आणखी सुंदर उदाहरण द्यायचं बघा की संगत जर आपली चुकली नाही, बरोबर असली, त्यांनी काय फळ मिळत असेल की स्वाती नक्षत्र. कोणतं नक्षत्र असतं? स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्र पाऊस वगैरे जमिनीवर पडतो. जो पावसाचा थेंब जमिनीवर पडले बघा स्वाती नक्षत्राचे, तर काय झालं? कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका अशाने पिकं झाल्यावर काय? स्वाती नक्षत्र पावसाचे थेंब कडे पडले, जमिनीवर पडले आणि पिकं तयार झाले. त्या स्वाती नक्षत्र पावसाचे थेंब कडे पडले, वाहत्या गंगेच्या पाण्यात पडले, तर काय झालं? वाहता समुद्रात जाऊन मिळाले. ते पावसाचे थेंब कडे पडले, गटारामध्ये पडले. कुठे पडले? स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब गटारामध्ये पडले. काय झालं परिणाम? दुर्गंधी यायला लागली. त्या पावसाचे थेंब कुठे पडले? विस्तारावर पडले. अस्तित्व नष्ट झालं, अस्तित्व नष्ट झालं. त्या पावसाचे थेंब कुठे पडले? तलावामध्ये पडले. थेंबे थेंबे तळे साचे. त्या पावसाचे थेंब कुठे पडले? सर्पाच्या मुखात पडले. काय झालं? विष झालं. विष कुठे पडले? सर्पाच्या विष झालं. तेच पावसाचे थेंब समुद्राच्या शिंपल्यामध्ये पडले. त्याचा काय झाला? मोती. लक्षात द्या. एकाच नक्षत्राची पावसाचे थेंब कोणत्या? स्वाती नक्षत्राचे भिन्न भिन्न ठिकाणी पडले म्हणजे परिणाम काय? लक्षात. म्हणून या कलिगामध्ये आपण सुद्धा किती भाग्यवान होतील. आपणही कोणत्या शिंपल्यामध्ये पडलो? आपण सर्वजण बाबाजी रूपी. कोणत्या? बाबाजी रूपी शिंपल्यामध्ये पडल्यामुळे आपण सर्व कोण झालो? मोती झाली. मोती. झिरोची हिरो झाले. सर काय झाले? सर झिरोची हिरो झाले. सर कोणामुळे? बाबाजीमुळे. लक्षात घ्यावं. पण संतांचा काय महिमा असतो. स्वाती नक्षत्राचे थेंब बघा शिंपल्यामध्ये पडल्यामुळे काय झाले? मोती झालं. मग हिरी बघा, हिरा असतो ना. हिरा किती टणक असतो तो. मग घनानं जरी फोडला ना का तो फुटत नाही. आणि त्याची किंमत सुद्धा किती असते बरं का? हिऱ्याची किंमत किती असते? ज्यांनी खरेदी त्यांनी त्याला माहीत असेल. बघा असा मौल्यवान हिरा, आता टणक असला हिरा, मात्र त्याला कशाचा स्पर्श झाला बघा? ढेकणा जगाचा. साध्या ढेकणाचा स्पर्श हिऱ्याचा. त्याचं काय होतं? पाणी. लक्षात पाणी. पण लक्षात घ्या संगतीचा परिणाम काय असतो. म्हणून सर्व वेताळ सर्व भूमिपुत्र माता वगैरे सर्व आलेले, तेव्हा सर्व वेताळ सर्व प्रश्न करणारे सर्व बाई भक्त सज्जन देवा भक्त परिवार. आता खरोखर आपल्याला
कधी आनंद या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला आहे. मग अशा या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊन की बघा बाबाजींचं स्मरण केलं. स्मरण अखेर बाबांचं स्मरण केलं. काय बघा बाबांचं मला लक्षात बघा. आताच बघा बाबांनी साधन कुठे केलं होतं. येळगिरीमध्ये साधन केलं होतं. तिला उंबराचं झाड होतं. त्या झाडाखाली पिंड होती बरं, शिवलिंग. तिथे बाबाजी बसून कळस कसा दिसतो तिथून त्या झाडाखाली बसून बघा गणेशाला कळस दिसतो कशा. आणि दक्षिण वाहिनी तिथे नदी कोणती दक्षिण वाहिनी असेल. अशाने बघा बाबाजी कोणतं साधन केलं. बिसा यंत्र म्हणून बाबाजी काय म्हणायचे, जिसके पास बिसा उसके पास आहे जगदीशा. ज्या यंत्रामुळे आता सांगितलं ना बाबांच्या मंत्राचा का महिमा की विधीचा महिमा. अनेक बघा महिला की शाकणी डाकणी जारण म्हणून चढवतात भूत पिशाच्या त्याला भीती वाटते की नाही बरं का. रात्री 12च्या नंतर उठा, तुम्हाला आनंद होतो उठल्यावर. ट्रायल घेऊन उभा राहते. निश्चित बघा माणसाला भीती वाटल्याशिवाय. कारण त्यावेळेला कोण फिरत राहतं. मात्र आमच्या भक्ताची काय आपल्या भक्ताची काय श्रद्धा आहेत. अरे डरने की या बात आहे जरा गीत सुद्धा आहे. गीत या स्लोगन्स आहेत म्हणून ते गीत आपल्याला गणेशजी नोडे आपल्याला त्याचा अभिनय करा. नाम भी मिलेगा रे दाम भी मिलेगा, नाम भी मिलेगा रे दाम भी मिलेगा तुझे. सब कुछ उसके हाथ है, सब कुछ उसके हाथ है. अरे डरने की क्या बात है. जनार्दन बाबा तुम्हें साथ है, जनार्दन बाबा तुम्हें साथ है, जनार्दन बाबा तुम्हें साथ है. सर्वांनी हात करून बघा अशा बाबाजींनी आपल्या सर्वांसाठी काही परंपरा सुरू केल्या. काय केल्या परंपरा, जसं अनुष्ठान परंपरा सुरू केली. अनुष्ठान परंपरा कशासाठी सुरू केली, कशासाठी सुरू केली. जो अनुष्ठान करील त्याचं काय होईल, कल्याण काय वाटळ होईल. अनुष्ठान केलं वाटळ कल्याण होईल. लक्षात घ्या की बाबाजी अनुष्ठान सारखी परंपरा. पण आपण आज पाहतो की नाही, जसं आपल्या ही वेताळ पर कोण अनुष्ठान उभे राहा. वेताळच्या पर्यावर कोणी अनुष्ठान करेल उभे राहा ना. अनुष्ठान गेले वेताळ परिवार उभे राहा. आहे बघा 1 2 3 4 5 हा हे मागे जर टाळ्यावर सर आग नसतं बरं का. गेलो ना हा असं बरोबर.
उशिरा का ना बरं का टाळ्यावर आले ते येतो तू त्याचा काय पाहिजे की नाही जर टाळवायचा लक्षात बघा. हा धन्यवाद. बघा अनुष्ठान केलं असेल. दुसरी परंपरा काय आहेत श्रमदान केलं की बाबाजींनी बघा संपूर्ण गाव आश्रम कसे तयार केले निर्माण केले श्रमदानाच्या माध्यमातून. आता समजा का आमच्या का बिंब वर का बिंब यांची पिताश्री आमचे संतोष बक्षी वगैरे अनेक गावावर श्रमदानाला घेऊन यायचे लक्षात येईल. आणि त्याप्रमाणे का बाबांची दुकानदारी सामान का दुकानात सर्व साहित्य बरं का किराणा सर्व सामान 3 लाख सोडून बघा घेऊन यायचे. अशाने बघा प्रसंग येत असो. आज सोहळ्यामध्ये बघा आपण थोडा विचार करूया महत्त्वाचा बरं का की बाबांच्या परंपरा जेव्हा एकदा सुरू केला त्या मुद्द्यात आपण का त्या विषय बघा लक्ष ध्यान देऊया. जसं आता अनुष्ठान झाली श्रमदान झालं. दुसरी काय गुरुकुल हे सर्व विद्यार्थी कुठे आपले आहे की गुरुकुल उभे राहा सर्व उभे राहा हात जोडा सर हात जोड विद्यार्थ्याने ज्या टाळ्याने असं बालगोपालांचा अभ्यास चालेल. कारण आजचे बालक उद्याचे बरं का महिला आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक. मग सांगा आपले मुलं घडले पाहिजे का बिघडले पाहिजे बिघडले पाहिजेत. कशाने कोणत्या मातोश्रीला वाटतं आईला वाटतं माझ्या पोरांनी चोरी करावी माझ्या पोरांनी काय करावं व्यसन करावं की वाटतं का लक्षात. प्रत्येक मातोश्रीला वाटतं माझ्या मुलाचं नाव कोणतरी घेतलं पाहिजे. आणि म्हणून बा या मुद्द्यावर का संस्कार या मुद्द्यावर हा बसा यांनी आपल्या समोर बरोबर रामानंदजी बरं का हे आपल्या संस्कार मुद्द्यावर आपल्याला मार्गदर्शन केलं टाळून त्याचं अभिनंदन या ठिकाणी करावं. धन्यवाद. परमवंदनीय परमपूजनीय बाबाजींच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये संस्कार या मुद्द्यावर 2 शब्द सांगतो. संस्कार म्हणजे चांगल्या सवयी बरं का. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये नेहमी 2 हे दिसतात. कोणते चांगले गुण असतात काही दुर्गुण असतात. तर आपल्याला दुर्गुण कमी केले पाहिजे आणि सद्गुण वाढवले पाहिजे. याला म्हणतात सुसंस्कारित होणं. आणि जसं आपण सुसंस्कारितपणा आपल्यामध्ये आणू तसं समाज आपल्याला सन्मानित करेल. याचं एक सुंदर उदाहरण बाबाजींच्याच प्रवचनामध्ये बाबाजींनी सांगितलेलं आहे. जसं आपण मंदिरामध्ये जातो तर मंदिरामध्ये तिथं मूर्ती असते आणि फरशी असते. मूर्ती ही मार्बलची असते फरशी ही मार्बलच आहे. परंतु एका मार्बलचं आपण दर्शन घेतो त्याचं पूजन करतो आणि दुसऱ्या मार्बलला मात्र पायाखाली तुडवतो. असं का हा प्रश्न पडला पाहिजे ना प्रत्येकाला. त्याचं उत्तर आहे संस्कार. बघा मार्बल एकाच खाणीतून बाहेर निघालेलं आहे पण एक मार्बल गेलं मूर्तिकाराकडे बरं का. एक मार्बल कुठे गेलं मूर्तिकाराकडे आणि तिथं त्या मूर्तिकाराने त्याला छन्नी हतोड्याचे घाव दिले. त्याला ठोकून नको असलेला भाग काढून टाकला. त्या मार्बलमधून काय काढून टाकलं नको असलेला भाग काढून टाकला आणि त्याला विशिष्ट आकार दिला. आणि तेव्हा त्याचं रूपांतर कशात झालं मूर्तीमध्ये. त्या दगडाचं रूपांतर कशात झालं मूर्तीमध्ये. मग ती मूर्ती मंदिरामध्ये आणण्यात आली. मंदिरामध्ये ब्राह्मणांनी अनेक प्रकारचे संस्कार त्या मूर्तीवर केले. धान्यामध्ये ठेवलं पाण्यामध्ये ठेवलं नाण्यांमध्ये ठेवलं आणि त्यानंतर अनेक मंत्रोच्चाराने त्या मूर्तीवर संस्कार केले. त्यानंतर बाबाजींसारख्या सिद्ध महापुरुषांच्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच्यामध्ये प्राण ओतण्यात आले. म्हणजे बाबाजींसारख्या संतांचे सुद्धा संस्कार त्या दगडावर झाले. आधी मूर्तिकाराचे झाले नंतर ब्राह्मणांचे झाले नंतर सिद्ध संतांचे झाले. या सर्व संस्कारांमुळे दगडाची मूर्ती बनली आणि मूर्तीचा देव बनला आणि त्या देवाचं आपण दर्शन घेऊ लागलो. असे संस्कार त्या फरशीवर झाले का असे संस्कार झाले का मग ती फरशीच राहिली बरं का. आणि तिला आपण पायाखाली तुडवतो. मग आपल्याला हा फरक समजला का. संस्कार घेतल्यामुळं दगडाची देव झालं आणि संस्कार न घेतल्यामुळं दगड दगडच राहिला. मग आपल्याला आपली मुलं मूर्ती बनवायची का फरशी बनवायची काय बनवायचंय बरोबर आहे ना. मग ते कशाने बनतील
ते कुठं भेटतील? संतांच्या सानिध्यात. गुरुकुलमध्ये जर आले मुलं तर आपले मुलं संतांच्या सानिध्यात राहतील आणि त्यांना संस्कार मिळतील. आमच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना पहा बरं का, ते पहाटे 4:30ला उठतात बरं का, काही थंड पाण्याने आंघोळ करतात, 5:30ला समाधी मंदिरात येतात, विधी करतात, आरती करतात, अनेक प्रकारचे भागवतातले ओव्या म्हणतात, आपल्या आई वडिलांचं दर्शन मनाने घेतात, भूमातेचं दर्शन घेतात. हे सर्व संस्कार घरी राहून होतील का? म्हणून आपल्या मुलांना गुरुकुलमध्ये टाका. हीच संदेश बाबाजींच्या या संस्काराचं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतोय. अनेक विद्यार्थी असे पुढं राष्ट्रचालक बनतील ही बाबाजींची इच्छा आहे. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक. म्हणून मुलगा आपला कसा व्हावा पाहिजे? जसा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून तो कधी होईल? जर तो गुरुकुलमध्ये राहील, पक्का होईल, कच्चा राहणार नाही बरं का. घरी राहिलं तर कच्चा राहील, पण आमच्या गुरुकुलमध्ये ठेवलं तर तो पक्का होईल, कधीच डगमगणार नाही. जगामध्ये कशी परिस्थिती हो त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य बाबाजींच्या कृपेने त्याला प्राप्त होईल आणि तो नक्कीच जिंकून येईल. म्हणून अशा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचं आम्ही टाळ्या वाजून परत एकदा आपण अभिनंदन करूया. संस्कार या मध्ये सुंदर असं उदाहरण आपल्या समोर ब्रह्मचारी रामानंद दिलं. तर टाळून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी सांग. तसं बघा, शेतकरी काय करतो माहिती ना, समजा कपाशी लावली की नाही, कपाशी लावल्यानंतर शेतकरी काय करतो का, कपाशी उपटतो का गबाळ काढतो कपाशीतलं, आहे की नाही. मग कपाशी चांगली कधी येते? तिला वखर का चांगली वखरणी गेली, तिला काय केलं, फवारा मारला, तिला खत दिलं, पाणी दिलं तर चांगली कपाशी लक्षात. नाही तर आपण ते गाव ती मशागत की म्हणजे गबाळ काढलं नाही, खत पाणी काही दिलं नाही तर कपाशी येईल व्यवस्थित. तसं बघा आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा काय केलं पाहिजे. मग तसं आपण शेतकरी आहे की नाही, ते कपाशीचं पीक भरपूर प्राप्त करतात. तसे माणूस जीवनामध्ये काय केलं पाहिजे. मग गबाळ म्हणजे काय, आणि त्याचे व्यसन असेल की काय, असे व्यसन बघा, व्यसन आपण काय केलं पाहिजेत, दुर्गुण बघा आपण टाकून दिले पाहिजेत. दुर्गुण म्हणजे आपण गबाळ काय काढलं, गबाळ काढलं, असली बघा मग त्या ठिकाणी ती कपाशी राहिली. अशा रीतीने बघा यदुअवधूत संवादामध्ये सुंदर वर्णन केलं. काय वर्णन केलं? माणसाने काय करावं, जे चांगले गुण आहे ना ते काय करावे, घ्यायचे आहे की, आणि वाईट गुण असे काय करायचे. जसं आता आपल्या बघा आमच्या राहुल की का तो बाबाबर राहिला की त्यांनी काय पाहिलं, कार्यक्रम पाहिल्यावर त्यांनी कार्यक्रम पाहिले, त्याच्या मनात आलं रसायचं की असं आपल्या घेऊन तुम्हाला वाटलं की पाहून गेलो, तुम्हाला सर्व जसं वाटलं की आपण काय केलं पाहिजेत, काय केलं पाहिजेत कार्यक्रम. आणि म्हणून बघा याला म्हणतात बघा नाथ बारे भागवतामध्ये काय म्हणलेले आहेत, ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुणे अवगुण तो सांडीला मी जाण. म्हणून माणसाने काय करावं, नेहमी काय करावं, चांगले चांगले गुण काय करायचे, आत्मसात करायचे. वाईट गुण काय करायचे. आता इकडे आणि बसले बरं का, कोणाला कोणत्या पुढीचं व्यसन, कोणत्या पुढीचं व्यसन बरं का, त्यांनी काय विचार करायचा आहेत बरं का, त्यांनी काय विचार करायचे आहेत, याने आपला फायदा करून सारवा का, म्हणून त्यांनी तो गुण काय करायचा आहेत बघा सोडू द्यायचं. एक भक्ताचा उदाहरण बघा, एक भक्ताचा मुद्दा बघा, एक जीवनामधला प्रसंग बरं का. एक अत्यंत बघा हिंदीन झालं बघा, जो अनेक व्यसन करतो बघा, अनेक प्रकारचे दुर्गुण बघा त्याच्यामध्ये भरलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं त्याच्या जीवनाची काय झाली, दुर्दशा काय झाली बघा, दुर्दशा झाली. दुर्दशा झाल्यामुळे तो बघा त्याला वैताग आला, नंतर त्याला पश्चाताप झाला. असा पश्चाताप झाल्यानंतर मग त्याला बाबाची आठवण येते. म्हणजे बाबाकडे येतो, काय येतो तो बाबाकडे येतो आणि काय बघा प्रार्थना करतो बाबांची. लक्षात घ्या, एका गीतामुळे आपल्या पुढे आता आमचे गणेश सादर टाळून गणेश आपण अभिनंदन माझे बाबाजी माझे महात्मा, माझे बाबाजी माझे महात्मा, मला तारुणी ज्ञाना
या भवरोगात माझी लय झाली हो दैना, या भवरोगात माझी लय झाली हो दैना। जय बाबाजी। मी हो पामर ज्ञानी, कृपा करा माझ्यावर। मी हो पामर ज्ञानी, कृपा करा माझ्यावर। हार झाला वनवास मन नाही थाऱ्यावर, फार झाला वनवास मन नाही थाऱ्यावर। कुणा सांगू माझी कैना, या भवरोगात माझी लय झाली हो दैना, या भवरोगात माझी लय झाली हो दैना। किती पाहू आता वाट, किती पाहू आता वाट, द्यावी एकदाची भेट। किती पाहू आता वाट, भेट। हा जीव जाऊ पाहे, जाता मागे काय राहे। हा जीव जाऊ पाहे, जाता मागे काय राहे। कुणा सांगू माझी कैना, या भवरोगात माझी लय झाली हो दैना, या भवरोगात माझी लय झाली हो दैना। माझे बाबाजी माझे महात्मा, माझे बाबाजी माझे महात्मा, मला तारुणी ज्ञाना। सर्वांनी हात वर करा। या भवरोगात माझी लय झाली हो दैना, या भवरोगात माझी लय झाली हो दैना, लय झाली हो दैना, लय झाली हो दैना, लय झाली हो दैना। बघा की मनुष्य जर व्यसनाच्या नादी लागला त्याने काय अवस्था त्याची होते की लक्षात घ्या। आता का जमीन जाते, त्याला कोणी नीट बघा, त्याच्याकडे नीट कोणी पाहत नाही गेली। आणि मग असा बघा संपूर्ण काय त्याचं काय आपणच दिवाळ निघालं। आणि मग त्याला पश्चाताप आल्यामुळे काय प्रार्थना केली आपण ती या गीतामध्ये ऐकल्या लक्षात। आणि म्हणून आपण संतांना काय म्हणतो, माऊली गाय लक्षात। आणि मग ते संत काय करतात, आपल्याला तारून नेतात, लक्षात घ्या, चांगला मार्ग दाखवतात। असा तो भक्त बघा बाबाजींना काय म्हणतो, बाबांना काय म्हणतो, तू माया मी ऐका ना। मग आता बाबा तुम्हा
कसा विसरू स्वामी तू माय मिले करू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू तू माय मिले करू बाबा तू गाय मी वासरू तू माय मिले करू बाबा तू गाय मी वासरू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू कोरा कागद काळी रिशाई कोरा कागद काळी रिशाई लिहिण्यास आणिला बोरू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू अशा रीतीने ही दुर्दशा झालेला भक्त बाबांना काय म्हणतो मी लेखन तू माय लक्षाने आणि मग बाबाजीने बघा त्याला कसं सन्मार्ग लावला अशा अनेक बघा गीताच्या माध्यमातून असे प्रसंग घडलेले गेले अशा या मित्र परिवार आज सोडवत असताना आता शेवटचा बघा शेवटचा मुद्दा आमचे विष्णूजी आता या ठिकाणी मानतील जरा टाळून त्यांचा अभिनय करा धन्यवाद लक्षात सांगतेकडे आपण सर्वजण जातोय बाबाजींच्या अमृत वचनांनंतर संगत पंगत या बऱ्याच विषयांवरती आणि बाबाजींसारखं जे दिव्य अधिष्ठान त्याविषयी आपल्या सगळ्यांना विस्तृत असं मार्गदर्शन पूजनीय बाबाजींनी केलं एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण या ठिकाणी करू मनापासून धन्यवाद समस्त वेताळ परिवार ही वस्ती आणि प्रतिवर्षाप्रमाणे हा सोहळा आपण या ठिकाणी घडवला मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकतर कार्यक्रमाची सुरुवात आपण जनार्दन स्वामीजींच्या आवाजानं करतो किंवा कार्यक्रमाची सांगता त्यांच्या आवाजानं करतो प्रत्यक्षात तर बाबाजींना अनेकांनी बघितलं असेल प्रत्यक्षात त्यांचं प्रवचनही ऐकलं असेल प्रत्यक्षात त्यांच्या अनेक सुद्धा आपण सगळ्यांनी श्रवण केलेले असतील म्हणून आज आपण 2-3 मिनिटं प्रवचन सर्वजण ऐकू सद्गुरु जनार्दन स्वामींच्या आवाजामध्ये आणि ते प्रवचन आपण सर्वजण ऐकत असताना पूजनीय शांतिगिरी बाबांचा जो अनुभव जनार्दन स्वामींनी आपल्या मुखातून सांगितला तो आपण सर्वजण ऐकणार आहोत सद्गुरु जनार्दन स्वामी नेहमी शांतिगिरी बाबांना बाबू दादा बाबू महात्मा या नावाने हाक मारायचे आणि म्हणून आपण अनेक भक्तजन अनुभवातनं जोडल्या गेलेलो आहोत पूजनीय शांतिगिरी बाबांनाही दृष्टी नव्हती अचानक 10वीला असताना डोळे गेले जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने ते आले आल्यानंतर यांच्या डोक्यात काय होतं जनार्दन स्वामींनी काय करून घेतलं ते आपण सर्वजण बाबांच्याच मुखातून ऐकू आणि त्यानंतर पुढे आपण जाऊ धन्यवाद वर्णन करा
आमचे बाबू दादाचे डोळे गेले होते, असे ताकीद होते. नाही ते बघला या डोंगरावर दगड याचायचे की अशी अशी करायचे, दगड घ्यायचे फेकून द्यायचे. दगड याचता याचता दगड दिसायला लागले. दिसता दिसता दगड फेकतात फेकतात झाले चांगले. चांगले झाल्याबरोबर तरी जाऊन परीक्षा दिलीच. का अजून मला लग्न करायचं, बायको करायची. अभ्यास नाही काय नाही तरी फर्स्ट क्लास निवडून आले, नाही पास झाले. पण जेव्हा एक ठिकाणी सगळंच कसं मस्त दिसायला लागलं, कोणी यायचं त्याला काही त्रास द्यायचं. तरी पण बाबापाशी आल्यावर बैलाची जून तरी अंगावर येईल, दगड तरी अंगावर येईल. यांचा हेतू होता की आपल्याला डोळे आले आता आपण बायको करायला जाऊ. पण जेव्हा दणकी बसायला लागले गेलं सोडून. मग आले देवळात. बाबू तू फार हुशार आहे, तू माझ्यापाशी पण ग्रॅज्युएट होय. ऐकलं ना आपण सर्वांनी बाबाजींच्या मुखातनं ऐकलं. आता विचार करा पांडुरंग पाटील, जनार्दन स्वामींनी ज्यांना झटके देऊन तयार केलेलं आहे ते आपल्याला बिगर झटक्याचं सोडतील का हो बाबाजीला विसरल्यावर? त्यामुळे एकच जय जय जनार्दन देवा, निरंतर घडो तुमची सेवा. सदैव बाबाजींची सेवा करत राहणं. अजून एक ऐकू आपण 1-2 मिनिटं. या करताना असं कोणत्या आखाड्यात जा की त्याला तिथे आज सकाळचा प्रोग्राम याचा आहे. त्याला 4 वाजता वहाँ जाएंगे, भजन पूजन बोलेंगे, मंत्र तंत्र बोलेंगे आहे. आणि आश्रम जे जाहीर झालंय, जिथे शाखा आहे तिथे निर्माण झालाय. कुठे शाखा बनली तिथे हा कायदा. आता मूळपीठ येरो, येरोच्या मूळपीठावरती बरेच 2-4 महात्मे काही कोणी आहे करीत. आणि या कन्या म्हणत नाही 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 हा महात्म्याने करायचं. हे तरी एकदा झोपले तर करतात नाही येत मध्ये. सोडू नको बाबू, तू सर्वांचा मूळपीठ आहे. एवढं जर तत्व सुटलं तर मग खाली काय राहिले? सकाळच्या 4 पहाराला बाबाजींचं प्रवचन आपण ऐकलं. आणि म्हणून अनेक आश्रम आहे, पण सद्गुरू बाबाजींनी जे अत्यंत महत्वपूर्ण हे स्थान आहे. कारण बाबाजींना